आधी पुण्यातलं वैष्णवी हगवणे प्रकरण आणि त्यानंतर फलटणच्या डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांची विधानं आणि कारवाई संदर्भात त्यांनी घेतलेली भूमिका यावरून त्या टीकेच्या केंद्रस्थानी ठरल्या होत्या. त्यांना स्वतःच्याच पक्षातील अनेक नेत्यांनी आणि सत्ताधारी पार्टीतील सुद्धा विविध पदाधिकाऱ्यांनी टीकेच्या केंद्रस्थानी ठेवलं होतं आणि या सर्व घटनेवरून असं म्हटलं जात आहे की रुपाली चाकणकर यांचं राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद आता धोक्यात आलंय. नेमकं काय आहे कारण आणि खरंच रुपाली चाकणकर यांचं आयोगाचं अध्यक्षपद गेलं तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातल्या कुठल्याशा 3 ते 4 महिला आहेत की ज्यांची अध्यक्षपदी वर्णी लागू शकते. पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत. तुम्ही पाहताय महाराष्ट्र. सर्वात आधी रुपाली चाकणकर यांच्या गेल्या काही दिवसातली विधानं पाहिली तर त्यावरून या विषयाची मूळ काय आहे ते आपल्या लक्षात येईल. कारण डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर त्यांनी ज्या पद्धतीची भूमिका घेतली होती त्या भूमिकेला खुद्द अजित पवारांचा देखील विरोध होता. अजित पवारांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचं जे अध्यक्ष आहेत त्यांचं ते विधान पटलेलं नव्हतं आणि हे स्वतः त्यांनी जेव्हा पीडित कुटुंबियांशी फोनवरून बोलणी केली, ज्यावेळी त्यांनी संवाद साधला, त्या संवादामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मला त्या आयोगाच्या अध्यक्षांचं जे मत आहे त्याच्याशी मी सहमत नाही आहे, मला ते मत आवडलेलं नाही आहे. यापूर्वी सुद्धा पुण्यातल्या वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये ज्या पद्धतीची भूमिका रुपाली चाकणकर यांनी घेतली होती, महिला आयोगाकडे वारंवार तक्रार करूनही त्याच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप जेव्हा हगवणे कुटुंबाकडनं लावण्यात आलेला होता, त्यावेळी देखील रुपाली चाकणकर यांचं आयोगाच्या अध्यक्षपदावरून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी झाली होती. 2022 पासून आपण पाहतोय तर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर आहेत आणि रुपाली चाकणकर यांना त्या पदावरून काढून टाकावं अशी मागणी ही फक्त विरोधकांकडूनच नाही तर त्यांच्याच पक्षातील सहकाऱ्यांकडून देखील होताना पाहायला मिळते. अगदी काही दिवसांपूर्वीच रुपाली ठोंबरे पाटील ज्या राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्त्या आहेत त्यांनी देखील त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. आम्हाला लिपस्टिक लावून पावडर लावून फिरता येत नाही म्हणून आम्हाला पदं मिळत नसावेत आणि आयोगाच्या अध्यक्षा अशा पद्धतीची भूमिका घेत आहेत त्याचा आम्ही निषेध करतो, अशा पद्धतीचं विधान जे आहे ते रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या याच विधानावरून त्यांना राष्ट्रवादी पक्षाकडनं कारणे दाखवाची नोटीस जी आहे ती बजावलेली होती आणि त्यानंतर त्यांनी अजित पवारांची भेट घेतली. अगदी आत्ताच काही क्षणांपूर्वी आलेल्या माहितीनुसार असं कळत आहे की राष्ट्रवादी पक्षानं, राष्ट्रवादी अजित पवार गटानं त्यांच्या नवीन प्रवक्त्यांची यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे आणि या यादीतून रुपाली ठोंबरे पाटलांना धक्का दिलेला आहे, त्यांना डच्चू देण्यात आलेला आहे. इतकंच नव्हे तर विधान परिषदेचे आमदार असलेल्या अमोल मिटकरी यांचा देखील समावेश राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदामध्ये नाही आहे. त्यांच्या जागी अनिल पटेल असतील आणि इतर जे काही महत्त्वाचे नेते आहेत त्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. महिलांमध्ये सना मलिक या नावाचा देखील आता तिथे समावेश करण्यात आलेला आहे. म्हणून जर रुपाली चाकणकर यांचं पद जर तिथून काढून घेतलं तर त्यांच्या जागी पहिलं नाव ज्यांची सर्वाधिक दावेदारी समोर येते ती म्हणजे रुपाली ठोंबरे पाटील. रुपाली ठोंबरे पाटील वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटाची भूमिका माध्यमांमध्ये मांडत असतात. सोबतच महिलांसाठी काम करणाऱ्या धडाडीच्या कार्यकर्त्या म्हणून रुपाली ठोंबरे पाटलांची ओळख आहे. आधी मनसेमध्ये असताना देखील त्यांनी राज्यात विविध जे महिलांच्या संदर्भातले प्रश्न होते त्या संदर्भात भूमिका घेतलेल्या होत्या आणि त्यामुळे प्रबळ दावेदारी जी मानली जाते ती रुपाली ठोंबरे पाटलांची मानली जाते. परंतु आता त्यांनी ज्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांच्याशी त्यांचे वाद आहेत त्यामुळे त्यांना पुन्हा त्या पदावर बसवतील का, किंवा आता जर त्यांची प्रदेश प्रवक्ते पदावरून जर त्यांना काढण्यात आलं तर त्या जागी प्रवक्तेपदाच्या बदल्यात त्यांना आयोगाचं अध्यक्षपद दिलं जाईल का, हे आपल्याला येणाऱ्या काही काळात कळेलच. दुसरं नाव ज्याची चर्चा सर्वाधिक होते ते नाव आहे विधानसभेच्या सदस्य असलेल्या सना मलिक यांची. सना मलिक या विधानसभेच्या अणुशक्तीनगरमधून निवडून येणाऱ्या आमदार आणि नवाब मलिक यांची कन्या आहे. नवाब मलिक हे जे नेते आहेत, नवाब मलिकांचं सत्ताधाऱ्यांशी फार जमतं असं नाही आहे, पण त्यांच्या मुलीनं ही सत्ताधाऱ्यांकडनंच निवडणूक लढवली आणि जिंकली देखील आहे. सना मलिक हे जे नाव आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महिलांच्या नेतृत्वामध्ये पहिल्या 3 नंबर 4 नंबरमध्ये त्यांचं नाव येतं आणि म्हणून सना मलिकांकडे ती जबाबदारी दिली जाऊ शकते असं देखील अनेकांचं म्हणणं आहे. परंतु आधीच विधानसभा सदस्य असलेल्या महिलेकडे पुन्हा एक नवीन जबाबदारी देणं
ते काही योग्य वाटणार नाही म्हणून कदाचित त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकत नाही, असं देखील काही राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. याशिवाय जे तिसरं नाव येत आहे ते फक्त सोशल मीडियावरच्या चर्चेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ते नाव आहे निर्मला नवले यांचं. निर्मला नवले या सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असतात, सरपंच आहेत आणि त्यांचे विविध पॉडकास्ट व्हिडिओ हे सोशल मीडियावर चांगले चर्चेत असतात. व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांचं देखील नाव राष्ट्रवादीच्या पक्षाकडनं, राष्ट्रवादी गटाकडनं काही स्पेशल सोशल मीडिया अकाउंट्समध्ये चर्चेत आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडे सध्या युवती कार्याध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रवादीची आहे आणि त्या सरपंच आहेत. परंतु इतक्या मोठ्या पदावर त्यांच्यासारख्या नवीन युवतीला संधी मिळेल का याबाबत जरा साशंकता असली तरी सोशल मीडियावर मात्र त्यांच्या नावाची चर्चा ही जोरदार असल्याची पाहायला मिळते. याशिवाय काही अनेक अजून 2-3 नावं अशी आहेत की ज्यांचा देखील विचार हा महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी केला जाऊ शकतो. जर समजा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने असं ठरवलं की हे आयोगाचं अध्यक्षपद आपल्याकडे नसता, आपल्याकडे न घेता आपण दुसऱ्या पक्षाला जे दुसरे पक्ष आहेत त्यांच्याकडेच आपण दिलं, तर भारतीय जनता पक्षाकडे यासाठी अनेक दावेदार आहेत की जे ह्या भूमिकेवर काम करू शकतात आणि आयोगाचं अध्यक्षपद बजावू शकतात. तुम्हाला काय वाटतं? खरंच रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी होणार आहे का? आणि जर ती झाली तर त्यांच्या जागी कुणाची वर्णी आयोगाच्या अध्यक्षपदी लागेल? तुमचं मत आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि महाराष्ट्र भूमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.